नमस्कार मित्रांनो, सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो. 4 वाजेपर्यंत काम केले. काम संपताच आम्ही आज आमच्या कस्टमर व माझे चांगले मित्र ऋषिकेश सोनवणे यांच्याकडे भेट द्यायला निघालो. मोठी गाडी काढली. ताई व आम्ही निघालो सुरळा गावाच्या दिशेने. गावात शिरलो तेव्हा खूपच रस्ता खराब होता. ऋषी बोलला, तुम्ही मंदिराजवळ थांबा, तेथे मी तुम्हाला घ्यायला येतो. थंड वारा, शांत वातावरण, गावातील संध्याकाळ म्हणजे वेगळीच जादू. थोड्याच वेळात ऋषीची बहीण पायल आली. ती आम्हाला थेट शेतात घेऊन गेली, कारण आम्हाला कांद्याची रोपे हवी होती. शेतात गेलो तर ऋषीची आई व त्यांच्या सहकारी रोपे उपटत होती. आम्ही पण मदत केली. ताईसुद्धा त्यांना रोपे उपटण्यास मदत करू लागल्या. शेतामध्ये तुम्हाला हे गवत दिसते, हे गवताचं नाव काय कमेंट करून नक्की सांगा. रस्त्यात एक ट्रॅक्टर भेटले. त्या भाऊला ट्रॅक्टर काही वापस रिवर्स घ्यायला जमत नव्हते. मग काय, मी त्याला म्हटलो, भाऊ थांब थोडं तू, मीच गाडी साईडला दाबून घेतो. आणि मी गाडी साईडला दाबून घेतली. आम्ही पोचलो ऋषीच्या दुसऱ्या शेताकडं, म्हणजेच पेरूच्या बागेमध्ये. नंतर ऋषीच्या पेरू बागेत गेलो. खूप मोठी आणि सुंदर बाग होती. ताजे पेरू झाडावरून तोडून घेतले, काही घरी घेण्यासाठी सुद्धा घेतले. आमच्या घरी कोंबड्यांची पिल्ले आहे, त्यांच्यासाठी पण खाली पडलेले गोड पेरू गोळा करून घेतले. खरंच ऋषिकेश हा अतिशय मेहनती आणि चांगला मनाचा आहे. तिथं गेल्यावर एक सकारात्मक ऊर्जा भेटली, त्याच्या कामातील मेहनत दिसली. जाता जाता म्हणाल चहा घेऊन जायचं, तसं जायचं नाही. शेतकऱ्यांचं घरी कोणी आलं की ते कधीच खाली हात परत पाठवत नाही. ते स्वतः किती अडचणीत असले तरी दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे असतात. शेतकरी वर्ग खरंच दिलदार असतो. धन्यवाद ऋषी, तुला व तुझ्या फॅमिलीला. आणि निघालो आम्ही वापस घरच्या दिशेने. धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर करा.